सुलू रसोईमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आज आमरस बनवणार आहोत, देवगड आंब्याचा. आणि एक खास ट्रिक आहे, त्याच्याने आंबा एकदम मस्त आणि सुंदर रस लागतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आंबे घेतले मी 7. आता त्यांचा आपण व्यवस्थित रस काढून घेऊया. छान असं त्याला असं मुलायम असं करून द्यायचं. पण जेव्हा आंबे घेतो ना, तेव्हा छान धुवून काढायचं, व्यवस्थित 2-3 पाण्याने धुवून काढायचं, कारण ते गरम पण असतात. आणि पाण्यामध्ये ठेवायचं ते आंबे. एक ट्रिक आहे की पाण्यामध्ये जास्त वेळ ठेवलं ना, त्याचं गरमाहट आहे ना त्या पाण्यामध्ये उतरून जातं आणि आंबा एकदम खाण्यात जोगा बनतो. म्हणून आंब्याला आधी छान धुवायचं. आता बघा, मी सगळे आंबे नरम करून घेतले आहे आणि त्याचे आता आपण ते वरचं मुख असतं ना, ते काढायचं. आंबे जास्त तेल असलेला घ्यायचा नाही हां, तो पण जास्त हे असतो, म्हणजे तेल आंबा हा जास्त तेल लागतं त्याला असं म्हणतात. आता आंब्याचं आपण सगळं साल्ट असं काढून टाकूया. आणि सगळं साल्ट काढल्यानंतर हे बघा, हे गुई असते ना, वरचं मुख असते ना, हे काढायचं. हे टाकायचं नाही, त्याच्याने फोडे वगैरे येतात असं बोलतात. आता आंब्याचा रस व्यवस्थित आपण करूया. आता मी 1 तांबे पाणी घेतलं आहे. आपण साल्टामध्ये पाणी टाकायचं. पाणी हा जास्त टाकायचं नाही. आंब्याचा रस जेवढा आपण पातळ केलं ना, तेवढा ते खायला पण टेस्ट त्याची निघून जातं ते पाण्यामध्ये. म्हणून पाहिजे तेवढंच मिनिमम, तेवढं घट्ट आणि मीडियम असं आंब्याचा रस बनवूया. घट्टही नाही आणि मीडियम प्रमाणे बनवूया. असं चोळून घ्यायचं व्यवस्थित. हे बघा, चोळल्यानंतर रस निघाला. आता यामध्ये आपण टाकूया आणि याच्यातून आपण जे असतात ना, गुव्या असतात ना, ते हाताने असं स्मॅश करून त्यातलं रस आणि मसाला आहे तो काढून टाकायचा. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पण व्यवस्थित चोळून घ्यायचं आणि त्याही म्हटलं तो रस काढून टाकायचा. जास्त पातळ बनवायचं नाही, टेस्ट एकदम खायला बरोबर लागत नाही. साखर घालायची, ते पण मी मापाने अर्धा वाटी घेतली आहे. आणि मीठ घालायचं, खास मीठ घालायचं, त्याला अजून जास्त टेस्ट येतं आंब्याला. मीठ टाकणं हे एक ट्रिक आहे. आणि आंब्याला छान फेटायचं. फेटून झालं की हे व्यवस्थित मस्त छान हाताने जेवढं तुम्हाला फेटता येईल तेवढं फेटा. तेवढा हाताचा आंबा टेस्टीला लागतो ना, तेवढा तुम्हाला मिक्सीचा आंबा टेस्ट लागणार नाही. दोघांमध्ये खूप डिफरन्स आहे. तो स्मूथ बनतो, हा जरा गडेदार असतो आणि छान लागतो खायला. तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. व्हिडिओज जर पहिल्यांदा बघत असाल तर. आमरस तयार झालेला आहे आपला.